जालन्यात 13 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या। शाळेच्या छतावरून उडी घेत जीवन संपवलं। शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मूळ मालकांचा पोलिसात जबाब नोंदवणार। शीतल तेजवानींचा गुरुवारी जबाब नोंदवला गेला। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांची खैर नाही। सरकारी कर्मचाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई। सरकारी नोकरदारांनी योजनेचा लाभ घेतल्यानं बडगा। मुंबईमध्ये शेकडो मतदान कार्ड सापडल्यानं खळबळ। शौचालयाच्या फ्लश टँकमध्ये शेकडो मतदान कार्ड। अंधेरीच्या एका इमारतीमधली घटना। भाजप नेत्यानं शिंदेच्या नेत्याच्या कानफाटीत मारली। ठाण्यातल्या भाजप शिवसेना मधला वाद आता विकोपाला। नारायण पवार यांच्यावर मारहाण केल्याचा। पार्थला अडकवण्यामागे सुनील तटकरे, आमदार महेंद्र दळवींचा दावा। एकनाथ शिंदेच्या दिल्ली दौऱ्यावर दानवेंची टीका। शिंदे शहांच्या मर्जीतले, शिंदेंचा महाराष्ट्र भाजपकडून छळ। राष्ट्रवादीचे पवार गटाला सलील देशमुखांचा रामराम। पवार गटानं केलेल्या आघाडीमुळे सलील देशमुखांनी पक्ष सोडला। भाजप उमेदवाराचा उरणमध्ये उर्दूमधून प्रचार। शोभा कोळी शाह यांनी वाटली उर्दूमधून पत्रक। ठाकरे गट मनसेचा जोरदार हल्ला। महाराष्ट्रातील बिबट्यांच्या हल्ल्यामागे गुजरातचा हात। गुजरातमधील रेस्क्यू केलेले बिबटे महाराष्ट्राच्या सीमेवर सोडतात। खासदार निलेश लंके यांचा गंभीर आरोप। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार याद्या प्रसिद्ध। मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याची माहिती। हरकती आणि सूचनांसाठी 27 नोव्हेंबरपर्यंत मुदत। जामनेरमध्ये उमेदवारांना माघार घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर। शरद पवार गटाचे 6 मुसलमान नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानं चर्चा। जामनेर नगर परिषदेमध्ये मंत्री गिरीश महाजनांच्या पत्नी बिनविरोध। साधना महाजनांसह 10 नगरसेवकही बिनविरोध। एशियाटिकच्या कार्यसमितीची मनमानी कायम रखडलेली। एशियाटिकची निवडणूक आता 20 डिसेंबरला होणार। विनय सहस्रबुद्धे विरुद्ध कुमार केतकर असा रंगणार सामना। स्वतःची चूक सुधारायला आयोगाला वेळ हवाय। जिल्हा परिषद निवडणूक आयोग घोषणा टाळली। नगर परिषद आणि पंचायत समितीमध्ये आयोगानं ओलांडली आरक्षणाची मर्यादा। आंदेकर टोळीतील मुख्य आरोपींची काढली पोलिसांनी धिंड। बंडू आंदेकरच्या 3 पोरांना आणलं रस्त्यावर। कागलमध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या आवारामध्ये राडा। रुग्णालयाच्या आवारात शेतीच्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस। भूषण गवई 23 नोव्हेंबरला होणार निवृत्त। पहलगाम हल्ला अतिरेकी हल्ला नव्हताच। अमेरिकी संसद सदस्यांच्या अभ्यास गटाचा निष्कर्ष। काँग्रेसच्या मुसलमान नेत्यांकडून इस्लामी अतिरेक्यांचं समर्थन सुरूच। हुसेन दलवाईंच्या पाठोपाठ आता रशीद अल्वी अतिरेक्यांच्या समर्थनात। पंतप्रधान नरेंद्र मोदी जोहान्सबर्गला रवाना। G20 परिषदेला नरेंद्र मोदी उपस्थित राहणार। चांदवडमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक। कांद्याचे भाव पडल्यानं मुंबई आग्रा महामार्ग रोखला। संतप्त शेतकऱ्यांचं रास्ता रोको। इंद्रायणी पाठोपाठ पवना नदी ही फेसाळली। रसायनयुक्त पाण्यामुळे पवना नदी दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात। मोसंबीचे दर घसरल्यानं शेतकरी आर्थिक संकटात। मोसंबीच्या दरामध्ये टनामागे 50,000ची घसरण। सध्या मोसंबीला टनामागे 9 ते 15,000 रुपयांचा दर।